नमस्कार. माझी मराठी माझी मराठी गीता. आज अध्याय 2. पार्थाचे मन झाले दयार्द्र, त्याचे मनी विषाद तीव्र, त्याचे नयनी अश्रू दाटले, हे पाहात हरी मग बोले. या संकटसमयी हे अर्जुना, हा भ्रम कोठून झाला मना. अनार्य लोक असे करीती, न स्वर्ग मिळेल अपकीर्ती. हा भ्याडपणा सोड पार्था, तो न शोभे तुझला सर्वथा. नसावे तुझे मन हे दुर्बळ, तू अससी शत्रूचा काळ. अर्जुन म्हणे, हे मधुसूदन, सांग कसे करू शरसंधान. वधू रणांगणी भीष्म द्रोणा, जे असती पूजनीय कृष्णा. न मारावे महानुभावा गुरुस, भिक्षाही मागावी त्या परीस. त्यासी वधून जे सुख मिळेल, या लोकी ते रक्तरंजित असेल. दोहोत अधिक श्रेयस्कर काय, कोणाचा होईल युद्धात विजय. जरी हे कौरव आतुर युद्धासी, जगणे काय हे तू वधून त्यासी. अज्ञानाने असे माझे मन भ्रांत, कर्तव्य माझे मजसीच अज्ञात. मी आपला शिष्य शरणागत, तरी सांगावे माझे हित कशात. पृथ्वीचे राज्य निष्कंटक लाभेल, स्वर्गी इंद्रपदाचा लाभ होईल. परी हा शोक इंद्रियासी सुकवीत, कसा व्हावा दूर न कळे किंचित. संजय सांगे धृतराष्ट्रास, असे बोलून श्रीकृष्णास. म्हणे, मी युद्ध न करीन, व बसला स्वस्थ अर्जुन. मग हसले किंचित ऋषिकेश, असे बोलते झाले अर्जुनास. जो मध्ये सैन्यांच्या दोन, बसला शोकाकुल होऊन. जे नसे योग्य शोक कराया, तयाचा शोक करिसी वाया. न जाणता बोलसी जेवी विद्वान, अशोचनीय मरण जनन. नष्ट न होऊ कधी तू किंवा मी, न सर्व राजे महाराजे असामी. जीवन हे अविनाशी अविरत, नसे याचा आदि वा अंत. एकची देह अवस्थांचे नानात्व, कौमार्य तारुण्य आणि वृद्धत्व. आत्मा एक अनेक देह नाना परी, पडे एक जरी तरी दुसरा धरी. इंद्रियानुभव नश्वर असती, जसे येती तसे विरून जाती. त्यासी मिथ्या भ्रामक मानावे, म्हणून त्यासी सहन करावे. ज्यासी सुखदुःख समान, आणि जो असे धैर्यवान. तो न भिये विषय संबंधा, ते न करू शके तया बाधा. जे भ्रामक ते नाशी, जे सत्य ते अविनाशी. ज्ञानी हे जाणे सर्वथा, नसे त्यासी प्रपंच अन्यथा. समस्त वस्तुमात्र या जगतात, असे एकमात्र चैतन्य जात. ते असे चिरंतन शाश्वत, कोणी करू न शके त्यास नष्ट. आत्मा अविनाशी अमाप शाश्वत, शरीर त्याने धारिले नाशवंत. म्हणून तू करावे युद्ध हे अर्जुना, शरीर पडावयाचे कधीतरी ना. आत्मा न मरे मारेही न, जे विपरीत माने ते अज्ञान. कोणी न मारू शके आत्म्यासी, न ही आत्मा मारी कोणासी. न जन्मे न मरे हा आत्मा, तो असे अमरव अजन्मा. तो तर चिरंतन अविनाशी, जरी काळ ग्रासे शरीरासी. अविनाशी चिरंतन आत्मा, असे अविकारी व अजन्मा. हे जो जाणे सर्वथा, न मारे त्यासी वृथा. होता जीर्ण वस्त्र त्यजावे, आपण घ्यावे सुंदर नवे. वृद्ध शरीरासी आत्मा त्यजे, आणि धारी नवीन ताजे. आत्म्यासी शस्त्र तोडी न शके, ना त्यासी अग्नी जाळू शके. त्याला न पाणी भिजवे, नही वारा सुकवे. आत्मा कदापि न तुटे न जळे, न भिजे न वाऱ्याने वाळे. अविनाशी सर्व त्याने व्याप्त, स्थिर अचल आणि समयातीत.
आत्मा अव्यक्त विचारातीत अविकारी असे म्हणतात. आत्मा असा जाणावा मग शोक का करावा. जन्म मृत्यूचे निरंतर चाक आत्मा असे भ्रमत अथक. धारणा तुझी असे पार्थ तरी न करावा शोक व्यर्थ. जो जन्मे तो मृत्यू पावे खचित तोची पुन्हा जन्मे मृत्यू पश्चात. हे असे अटळ जाण मनुष्या मग का शोक करावा वाया. जन्मा आधी प्राणी मात्र नसती जगती काही काळ या जगती. मृत्यू पश्चात फिरूनी नसती मग वाया शोक का करीती. आत्मस्वरूप एक आश्चर्य कोणी पाहियात आश्चर्य. याचे आश्चर्य कोणी वर्णी ऐकी तरी कोणी न जाणी. देहात आत्मा सर्वव्यापी जो न पावे वध कदापि. मग का करावा शोक कोणाही साठी नाहक. वेळोवेळीचे प्राप्त कर्म ते करणे हा स्वधर्म. स्वधर्म क्षत्रियाचा लढणे युद्ध प्रसंग न टाळणे. हा युद्ध प्रसंग तुझ समोर ठाकला. स्वर्गाचा दरवाजा जणू उघडला. ते क्षत्रिय भाग्यशाली असती लाभे असे युद्ध जे देई वीरगती. हे धर्मयुद्ध जरी तू टाळीसी इहलोकीची कीर्ती गमाविसी. मुक्तीचे साधन स्वधर्म होता नष्ट जोडशील जघन्य पापदुष्ट. तू रणांगण सोडशील लोक तुझला निंदितील. मरणाहुनी क्लेशकारक सज्जनास अपकीर्ती अधिक. जरी तू रणांगण सोडून जाशी महारथी म्हणती भ्याड तुझसी. आता जो तू बहुमान्य असशी तो मान मग नाहक गमाविशी. शत्रू बोलतील तुला घालून पाडून करतील चेष्टा टोचून टोचून. अपशब्द तुला बोलतील अदाहक हे तुझसाठी अतिदुःखकारक. पावशील युद्धात वीरगती होईल तुझला स्वर्गप्राप्ती. कर हे युद्ध होऊनी निश्चयी भोगराज्य होऊनी विजयी. सुख दुःख लाभ नुकसान जय पराजय सर्व समान. हो तयार युद्धास ऐसे मानुनी कदापि न होसी पापाचा धनी. इथवर सांगितले सांख्ययोग तत्व मनन चिंतनाला जात असे महत्व. कर्मयोग काय ते आता तुझ सांगेन होय कर्मबंध मुक्ती करिता अनुसरण. कर्म केले ते वाया न जाय जरी ते पूर्णत्वासी न जाय. जे घडे जसे घडे ते असे योग्य पाळिता हा धर्म नष्ट होई भय. परमेश्वर प्राप्ती हे असे ज्याचे ध्येय त्याच्या बुद्धीचा असे दृढ निश्चय. पण ऐहिक सुख प्राप्ती ज्यासी प्रिय बुद्धीचा त्याच्या नसे कदापि निश्चय. वेदातील कर्मकांड सुखासाठी जिवंतपणी तसेच मृत्यूपाठी. म्हणून लोक वेदाभ्यास करीती फळासाठी कर्म सर्वस्व मानिती. ज्यासी होय कामना सुखाची इहलोकी आणि परलोकीची. वेदविदित कर्मकांड अनुसरिती जन्म मृत्यूच्या चक्रात अडकती. जे विषय सुखापाठी धावती धनसंपत्तीची लालसा धरिती. ते भ्रामक बोलांनी मोहिती समाधी सुखाते ते न जाणती. वेद असती त्रिगुणांवर आधारित मात्र अर्जुना तू असावे गुणातीत. द्वैत नसावे नसावी भ्रांतपोटाची कास धरावी सत्यस्व स्वरूपाची. जे हेतुपूर्ती अल्प पाण्यात सायासे तेची विशाल जलाशयी अनायासे. जे होई प्राप्त धरिता कास वेदांची ओळखिता स्वस्वरूप मिळे तेची. तू करावे कर्मची केवळ तुझे हाती नसे कर्मफळ. नसावा मनी फळाचा हेतू कर्माविषयी नसावा किंतु. मोह त्यागुनी कर्म करावे लक्ष परमेश्वरावरी असावे. कर्म पूर्ण होवो वा अपूर्ण एकची भाव हा योग जाण. फलाशा सहित कर्म असे निकृष्ट फलाशा विरहित कर्म उत्कृष्ट. कर्म करिता स्मरावे परमेश्वरा ते
ते जन दरिद्री जे इच्छिती फळाते. राखी अनुसंधान ईश्वराचे, तुटे बंधन कर्मफलाचे. म्हणून स्थितप्रज्ञ व्हावे, ईशचरणी कर्म अर्पावे. मनुष्य होई स्थितप्रज्ञ जेव्हा, लाभे त्यासी ब्रह्मज्ञान तेव्हा. करोनी फलत्याग तोडी कर्मबंध, मिळवी परमपदाचा ब्रह्मानंद. निर्मोही जेव्हा तू होशील, सृष्टीभ्रमासी त्यागीशील. आधीचा तू ऐहिक ज्ञानलिप्त, मग होशील सर्वस्वी अलिप्त. वेदविधाने भिन्न भिन्न असती, तव बुद्धीसी वाया भ्रमविती. होई बुद्धी स्थिर स्वस्वरूपी, योगी तदाकार मजरूपी. अर्जुन मग प्रश्न विचारी केशवासी, स्थितप्रज्ञाची बोली वागणूक कैसी. तो दिसे कैसा कैसा असे, त्यासी जन बोलाविती कैसे. भगवान म्हणती बा अर्जुना, त्यागी जो सकळ वासना. चित्ती निरंतर समाधान ज्यासी, म्हणावे स्थितप्रज्ञ त्यासी. जयाचे मन दुःख होता न त्रासे, ज्यासी सुखाची कामना नसे. त्यागिले काम क्रोधादि रिपूसी, स्थितप्रज्ञ म्हणावे तयासी. आनंद नाही शुभ प्राप्त होता, की क्लेश नसे अशुभ घटता. वस्तूंचा नसे मोह ज्यासी, स्थितप्रज्ञ म्हणावे त्यासी. कासव घेई अवयव आत ओढूनी, तेवी जो घेई ज्ञानेंद्रिये खेचुनी. न देई मान कदापि विषयासी, स्थितप्रज्ञ म्हणावे तयासी. विषयेंद्रियावरी ताबा मिळे, परी विषयरस न निवळे. जेव्हा होय दर्शन परमतत्वाचे, तेव्हा नष्ट होती रस विषयांचे. कितीही असो मनुष्य विद्वान, करो इंद्रिय निग्रहाचे प्रयत्न. तरीही इंद्रिये दाद न देती, हे कौंतेया मना लोभविती. इंद्रियावरी कठोर ताबा ठेवी, मन मजवरी सदा दृढ ठेवी. ज्याची इंद्रिये मानिती जयासी, म्हणावे स्थितप्रज्ञ तयासी. विषयांचा करी विचार जरी, त्यांची वासना निपजे जरी तरी. वासनेतून उगम तीव्र लालसेचा, पूर्ती न होय तव उपज क्रोधाचा. क्रोध प्रसवे अविवेकाते, जो विभ्रमवे स्मृती ते. मग नसे दूर बुद्धिनाश, शेवटी होई सर्वनाश. आवडी नावडी सर्व त्यागिल्या असती, इंद्रिये त्याच्या नियंत्रणात असती. मग जरी त्यासी विषयानुभव मिळे, तयाचे मन त्याने कदापि न मळे. ज्याचे मन शांती पावे अचळ, त्याचे दुःख नष्ट होई सकळ. मग त्याची बुद्धी होई स्थिर, त्याच्या आत्मस्वरूपी सत्वर. आत्मज्ञानाचा गंध नसे, मन सदैव चंचल असे. त्यासी शांती कदापि नसे, मिळावे सुख त्यासी कसे. मन जयाचे इंद्रियाकडे आकृष्ट, तयाची बुद्धी होई मार्गभ्रष्ट. चक्रीवादळात महासागरी, जशी नाव बुडे बिचारी. जो ठेवी ताब्यात इंद्रियासी, आणि दूर ठेवी विषयासी. त्याची बुद्धी बा अर्जुना धरोनी राही आत्मज्ञाना. आत्मज्ञानी रातांधार बहुजनासी, त्यात असे दिनप्रकाश योग्यासी. ऐहिकात जागृत सामान्य जन, त्यात मात्र निद्रिस्त योगी जन. नद्यांचे जल सदैव येई सागरी, तो आपली मर्यादा न सोडी तरी. शांत जो उदासीन वासना प्रती, वासना ज्यासी न त्यासी शांती. सोडोनी वासना समस्त, व्हावे सर्वस्वी वासनारहित. मी माझे द्वैत त्यागावे, शांती ब्रह्मानंद मिळवावे. या स्थितीसी म्हणावे ब्राह्मी, जीत मनुष्य असे निर्मोही. या स्थितीत मरण येई, ब्रह्म त्यासी प्राप्त होई. अध्याय 2 समाप्त. पुढच्या वेळी भेटू पुढच्या अध्यायासाठी. तोपर्यंत नमस्कार.